नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. कल्याण लोकसभेतून अभिजित बिचुकले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मागील 2.5 वर्षांत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया होत आहेत, अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले यांनी दिली आहे. अभिजित बिचुकले म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी कितीही ओरडून सांगितले की विकास झाला, मात्र या 2.5 वर्षांत काहीही विकास झालेला नाही. त्यापूर्वी त्यांना विकास केला असेल त्यात दुमत नाही. उमेदवारी आज कल्याण लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी 24 कल्याण लोकसभामध्ये त्या ठिकाणी अर्ज भरत असतानाची मुख्य प्रमुख कारणे की मुख्यमंत्री हे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त भूलथापा देतात असं मला वाटतं आणि मला अधिकारवाणीनं एकनाथरावजींना बोलायची संधी मिळते. त्या ठिकाणी व्यक्तिगत पातळीवरती आपण जर तुमच्या मतदारसंघाबद्दल बोललो तर श्रीकांत शिंदे कितीही ओरडून सांगत असले विकास झाला तरी पूर्वी तुम्ही केला असेल त्याच्याबद्दल मला दुमत नाही आहे. पण आत्ता 2.5 वर्षांमध्ये फक्त तुम्ही आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया तुम्ही बघता. ह्याला पळव त्याला बळव, हे माझं ते माझं, हे काही होत नाही आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो इथं लढण्याचे मुख्य कारण आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी संसद भवनला द्या असं मी नरेंद्रभाई मोदींना लिहिलं होतं पत्र. नरेंद्रभाई मोदी छोटे छोटे लोकांना भेटतात, त्यांचं कौतुक करतात आणि बाबासाहेबांचं नाव द्यायला यांना नकार द्यायचा आहे का? मला कुठलंही ब्रशब्द त्यांनी उत्तर दिलं नाही. शेवटी नारायणगावाच्या त्या सेतूला मासाहेब जिजाऊंचं नाव द्या म्हणणारा मी पत्र लिहून ह्याच्यावरती त्यांनी अटलजींचं नाव दिलं. अटलजी मोठे आहेत, त्यांच्या जागी ते योग्य आहेत, पण राजमाता जिजाऊन पुढं अटलजी कोण हा प्रश्न मी भाजपला विचारतो. तुम्ही राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सेतू आपल्या काय म्हणतात त्याला समुद्रकिनारी असल्या अरबी समुद्राच्या स्मारकाला तुम्ही वीटसुद्धा लावली नाही आणि इथं येऊन त्या उदयनराजेंना तुम्ही तिकीट देता. मग ते त्यांना उदयनराजेंना असं वाटतं की खासदार पद खूप मोठं आहे, त्यांना छत्रपती असल्याचा अभिमान आहे असं वाटत नाही. आणि वैचारिक वारस म्हणून या कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये मी माझी उमेदवारी घोषित करत आहे. ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी नरेश मस्के रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या रॅलीस आता सुरुवात झाली असून या रॅलीमध्ये कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे सहभागी झाले आहेत. पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा सर्वांच्या मनात संकल्प आहे आणि तो संकल्प घेऊन आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. ते तात्पुरतं वादळ होतं, ते संपलेलं आहे आणि सर्वजण एक दिलाने कामाला लागलेलं आहे. हे शक्ती प्रदर्शन आहे, कार्यकर्त्यांचा जोश आहे, त्या कार्यकर्त्यांचा माहोल आहे आणि तो पूर्णपणे पहिल्यापासून शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि तो कंटिन्युटीमध्ये राहणार आहे. जो आमचा शिवसेनेचा मागचा जो लीड आहे तो लीड आम्ही कंटिन्युटी ठेवणार आणि तोच लीड आमचा कंटिन्यू राहणार शिवसेनेचा. सर्वात जास्त लीड नव्या मुंबईमध्ये 6 मतदारसंघामधून सर्वात जास्त लीड नव्या मुंबईतील 2 मतदारसंघामधून मिळणार. ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के व भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे व भाजपचे इतर पदाधिकाऱ्यांची ठाणे भाजप मध्यवर्ती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. नरेश मस्के यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक, शहर प्रमुख हेमंत पवार, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक हे देखील भाजप कार्यालयात उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत
जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शिवसेनेकडून नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर होताच अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून आले. भारतीय जनता पार्टी जिल्हा विभागीय कार्यालयामध्ये आधार सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते. प्रचाराच्या अनुषंगाने भाजपची बैठक बोलवण्यात आली होती. भारतीय जनता पार्टी ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी ठाण्यामध्ये जोरदार काम करेल असे यावेळी आमदार संजय केळकर तसेच जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीची ही प्रथा आहे, परंपरा आहे. अनेक वर्ष अशा पद्धतीने दर 3 महिन्याने तर जिल्हा कार्यकारिणी घेतली जाते, परंतु अशी निवडणूक किंवा विशेष असा कार्यक्रम आला तर जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली जाते. आता तर निवडणुकीचं तारीख आणि उमेदवार देखील जाहीर झाले आणि त्या पार्श्वभूमीवर जिल्हा कार्यकारिणीच्या जवळजवळ 200 पदाधिकाऱ्यांची बैठक आपण या ठिकाणी आयोजित केली होती आणि पुढच्या 20 तारखेपर्यंत आपली कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा असेल, कशा पद्धतीने काम कार्यक्रम असेल, त्याचं मार्गदर्शन जे आहे ते आम्ही या बैठकीच्या निमित्ताने केलं. नाही, त्या संबंधीची चर्चा काही या ठिकाणी झाली नाही, परंतु कामाच्या संबंधी आणि काही कार्यकर्ते, शेवटी जिल्हा कार्यकारिणी आणि भारतीय जनता पार्टी ही सामूहिक विचारावर चालणारी पार्टी आहे. ज्याची भावना असेल ती भावना व्यक्त एका ठराविक शब्दामध्ये आणि ठराविक पद्धतीने करण्याची ही पार्टी आहे. त्याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी, एवढे 200 कार्यकर्ते होते, पण अनेक कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त करणं याच्यामध्ये कुठेही त्यांना दबाव किंवा प्रेशर नसतं, परंतु ते ठराविक शब्दात त्यांनी व्यक्त केली पाहिजे आणि त्या पद्धतीने खूप लोकांच्या भावना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होत्या, तीव्र होत्या. त्या भावनांना वाट करून देण्याचं काम देखील महत्त्वाचं असतं आणि कुठल्याही आमच्या या राजकीय पक्षामध्ये ती गरज देखील असते. ती वाट करून दिल्यानंतर त्यांना योग्य पद्धतीचं दिशादर्शन देखील करण्याचं काम जे आहे ते जिल्हा कार्यकारिणीमध्ये आम्ही केलं. नाही, त्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या गेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि त्याचंही कारण मीमांसा जी आहे तीही त्या ठिकाणी सांगितली गेली आणि त्याच्यामुळे वेळोवेळी आपण माध्यमांच्या द्वारे देखील की ताकद आहे किंवा किती संख्या आहे, किती आमदार आहेत, नगरसेवक आहेत, ही सगळी आपण वेळोवेळी व्यक्त केलेली गोष्ट आहे. या जिल्हा कार्यकारिणीमध्येही तशीच भावना लोकांनी व्यक्त केल्या आणि त्याला योग्य पद्धतीने आपण मार्गदर्शन देखील करण्यात आलं. आज भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा कार्यकारिणीची बैठक होती आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचं नियोजन करणे आणि आमचे उमेदवार हे नरेंद्र मोदी आहेत. त्याच्यामुळे आपकी बार 400 पार महायुतीचे जिथे जिथे उमेदवार असतील त्या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी त्या ठिकाणी कामाला लागतील. शहरातील काही कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा देखील जोर धरत होती. जे कार्यकर्ते नाराज असतील त्यांची नाराजी आम्ही दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करू. या नवीन विभागीय कार्यालयाचं उद्घाटन देवेंद्रजींच्या हस्ते झालं होतं आणि त्याच दिवशी आम्ही या ठिकाणी ठरवलं होतं की ह्या मोठ्या वास्तूमध्ये अनेक दालनं आहेत आणि या दालनामधनं लोकांची सेवा व्हायला पाहिजे. आज
या ठिकाणी शासकीय दाखले आणि आधार कार्डचं सेंटरचं उद्घाटन माननीय आमदार संजयजी केळकर आणि डावकर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी केलं आहे की ठाणे शहरातल्या वेगवेगळ्या भागातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या भागामध्ये जे काही आधार कार्डची समस्या असेल, शासकीय दाखल्यांची आवश्यकता असतील, तर सर्वांना इथे दाखले शासनाच्या जे काही दर असतील त्या दरामध्ये भेटतील. नवीन आधार कार्ड असेल ते मोफत भेटेल आणि आधार कार्डचं दुरुस्तीचं काम या ठिकाणी होईल. जिल्हाध्यक्ष आहात. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशाच्या मातीतून जे संस्कार झाले, ते आम्हाला आयुष्यभर आज तागायत उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं, माझं ठाणं ही भावना सतत मनात असते. आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.